नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तिकडे इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा भडका उडालेला आहे. संपूर्ण पश्चिम आशिया हा अक्षरशः धुमसतो आहे. लाखो लोक जीव मुठीत धरून जगतायत, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला चढवलाय, तो एक देश आणि तिथली सेना, तिथली व्यवस्था ही अक्षरशः लीडरलेस, म्हणजे निर्णायकी झालेली आहे. तो देश किंवा ते सरकार कोण चालवतोय, तिथल्या युद्धाची सूत्र कोणाच्या हातात आहेत याचा कोणाला पत्ता नाहीये. पण त्याचे परिणाम आसपासच्या अरबी देशांना, आखाती देशांना भोगावे लागतायत. अगदी तुर्कस्तान पर्यंत, जॉर्डन पर्यंत इराण मधून सुटलेली मिसाईल जाऊन पडलेली आहे आणि हाहाकार माजलेला आहे. त्याचे दुष्परिणाम कमी अधिक प्रमाणात संपूर्ण आशिया आणि युरोप यांना सुद्धा भोगावे लागत आहेत. कारण जगाचा फार मोठा ऊर्जा, एनर्जी, इंधन पुरवठा हा आखाती देशातून आणि पश्चिम आशियातून होत असतो. हा सगळा तेल साठा, खनिज तेलाचा साठा, हा वाहून आणणारी जहाज ही ज्या समुद्र धुनीतून इकडे तिकडे जात असतात, मोठ्या प्रमाणावर मालाची ने-आण करणारी जहाज ज्या सागरी मार्गाने जात असतात, तोच सगळा मार्ग हा युद्धग्रस्त झालेला आहे. आणि त्यामुळे जगाच्या अर्थकारणावर आणि लहान मोठ्या अनेक देशांच्या अर्थकारणावर याचा एक विपरीत परिणाम होऊन गेलेला आहे. आणि मग त्याचे काही झळा, काही चटके हे भारतासारख्या एका खंडप्राय देशाला बसले तर नवल नाही. पण आपल्याकडे एक गंमत असते की युद्धाच्या कथा रम्य आहेत म्हणून ऐकण्याचे आपल्याला हौस असते, सोस असतो. पण त्या युद्धाचे चटके आम्हाला बसता कामा नयेत. पाकिस्तानला पाणी पाजलं पाहिजे, पाकिस्तान जगाच्या नकाशावर पुसून टाकला पाहिजे. पण त्यासाठी जी लढाई करायची, त्या लढाईमध्ये लढणाऱ्या सैनिकांची गरज असते. त्या सैन्य भरतीमध्ये आमच्या घरातला एखाद दुसरा मुलगा आम्ही पाठवणार आहोत का? तर नको नको नको. आमच्या घरातल्या मुलाला सैन्यात पाठवायचं नाहीये. ही जी मानसिकता आहे, असे लोक अधिक बोलघेवडे असतात. आणि म्हणूनच जे काय आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे, त्यानंतर सर्वाधिक पळापळ कुठे चालू असेल तर ती भारतात चालू आहे. ज्यांना यापैकी कशाचाही चटका बसलेला नाही, त्या आमच्या सुप्रियाताई सुळे, राहुल गांधी किंवा तत्सम लोक हे टाहो फोडून रडतायत. काय होणार? पेट्रोल महागणार. अजूनही भारतात पेट्रोल महागलेलं नाही. भारताचा शेजारी पाकिस्तानमध्ये जवळजवळ 30-40% पेट्रोल दराचा भडका उडालेला आहे. पाकिस्तान युद्धात नाहीये आणि भारत युद्धात नसला तरी भारताला इंधनाच्या आयात करावी लागत असल्यामुळे त्याचे चटके बसणारे स्वाभाविक आहे. पण ते आम्हाला नको. घरगुती वापराचा गॅस, त्याची टंचाई सुरू झाली, त्याच्या किमती वाढणार. आणि हे सगळं मोदींनी अडवलं पाहिजे, रोखलं पाहिजे. हलकल्लोळ सुरू झालंय आणि एवढं मोठं युद्ध पेटलंय, लोकसभेत त्याची चर्चा पण नाही. संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि संसदेमध्ये आखाती युद्धाविषयी चर्चा पण करू दिली जात नाही, आम्हाला बोलू दिलं जात नाही. मोदी त्याविषयी बोलत नाहीत. गंमत अशी असते ना मित्रांनो, तुम्ही काय बोलता याची बाजारात किती किंमत असते ना, त्यावर तुमच्या बोलण्याला अर्थ असतो
किंवा नसतो. राहुल गांधी रोज बोलतात, रोज आरोप करतात, गेली 12 वर्ष करतायत. त्याचा जनमानसावर, भारतीय जीवनावर, सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर काडी मात्र तरी परिणाम झालाय का? बिलकुल नाही. मग तो हिंडेनबर्ग असो, तो अदानी असो, वोट चोरी असो, ईव्हीएम असो, या कशाचाही काडी मात्र परिणाम जर व्यवहारात झालेला नसेल तर तुम्ही बोलता काय याला काहीही अर्थ नसतो. आपल्याकडे विविध पक्षाचे प्रवक्ते अखंड बडबडत असतात, बकवास करत असतात. त्याचा जनजीवनावर, सार्वजनिक जीवनावर काहीतरी परिणाम होतो का? गेली काही वर्ष आपण सातत्याने बघतोय, संसदेमध्ये विरोधी पक्षाचे लोक अखंड बोलतात, धुडगूस घालतात आणि आपलं बोलून झालं की सभात्याग करून निघून जातात. समोरचे काय बोलतात ते ऐकायला थांबत सुद्धा नाहीत. थांबले तरी परिणाम होणार नसतो आणि बोलले तरी परिणाम होत नसतो. सरकार व्यवस्थित चालू आहे. अगदी सरकारचं बहुमत गेल्यानंतर सुद्धा मोदी सरकार व्यवस्थित चालू आहे. अत्यंत कठोरातले कठोर आणि आक्रमक निर्णय मोदी सरकार अल्पमतात असताना सुद्धा घेतंय. 2 वर्ष उलटून गेली. नितीश कुमार आणि नायडू यांनी पाठिंबा काढून घेतला, कुबडा काढून घेतल्या तर मोदी सरकार ताबडतोब गडगडेल. या भविष्यवाणीला सुद्धा आता 2 वर्ष होऊन गेली. जून 2024 मध्ये निवडून आलेल्या लोकसभेच्या 5 वर्षापैकी जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत आली, पण मोदी सरकार काही पडत नाहीये. पण मोदी सरकार पाडणारे अजिबात थकलेले नाहीत. रोज नव्या नव्या बातम्या, नव्या नव्या तपशिलासकट येतात आणि गेला मोदी खल्लास, हे सुरू असत. पण या मध्यंतरीच्या काळामध्ये कसलीही निवडणूक न होता भाजपचा एक नवा मुख्यमंत्री येतोय आणि तरीही राहुल गांधी बोलतायत, तरीही संजय राऊत बोलतायत, तरीही आदित्य ठाकरे बोलतायत, तरीही रोहित पवार बोलतायत. परिणाम काय झालाय का? नाही. कारण तुमच्या बोलण्याला आणि तुमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसेल तर तुम्ही बोललेला शब्द किंवा दिलेला शब्द याला व्यवहारी अर्थ काहीही नसतो, याची ही साक्ष असते. आणि म्हणून आपण बोललो तर त्याचा प्रभाव पडला पाहिजे, त्याचा परिणाम झाला पाहिजे. एवढं आपलं बोलणं आणि आपले शब्द वजनदार बनवावे लागतात. अर्थात हे राहुल गांधी किंवा आदित्य ठाकरे वगैरेंच्या डोक्यात शिरायला अजून 2-3 जन्म घ्यावे लागतील. एखादा माणूस बोलला तर त्याच्या शब्दाला का किंमत असते? डोनाल्ड ट्रम्प बोलले की मी आता टॅरिफ वाढवणार, चीनवर 500% टॅरिफ, भारतावर 50% टॅरिफ. त्यांच्या शब्दाला कायदा म्हणून किंमत असते. त्याचा परिणाम चीनच्या, भारताच्या, विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. आणि म्हणून ट्रम्प काय बोलले याला व्यवहारी वजन असतं. राहुल गांधी कितीही बडबडले तरी त्याचा 0 परिणाम असतो. आणि तरीही म्हणतात की मला बोलू देत नाहीत, मला संसदेमध्ये बोलू देत नाहीत. गेल्या 2 वर्षात राहुल गांधी विरोधी नेता झाल्यापासून जे काही संसदेचं अधिवेशन थेट प्रक्षेपणातून दाखवलं गेलं, युट्यूबवर अजूनही उपलब्ध आहे, बघा. लोकसभेतला राहुल गांधी नावाचा एक खासदार याने लोकसभेचा सर्वाधिक वेळ घेतलेला तुम्हाला दिसेल. आणि तरी राहुल गांधी काय म्हणतात, मला संसदेत बोलू देत नाहीत. संसद संपली की ते बाहेर येतात, सभात्याकडून येतात, मीडियाच्या कॅमेरा समोर बोलतात. अखंड राहुल गांधी बोलतायत. पण इकडची काडी तिकडे झाली का? झाडाचं एक पान तरी हल्लं का? नाही हल्लं. कारण तुम्ही जी बकवास करता
जीभ टाळ्याला लावली की आवाज येतो नरड्यातून. त्याला बोलणं म्हणत नाहीत. तुमचं बोलणं अर्थपूर्ण, उपयुक्त, समाजाला आधार देणार, समाज हितासाठी असेल तरच त्याला वजन असतं. कुठलाही कागद उचलला म्हणून बाजारात त्याचा चलन म्हणून वापर होऊ शकत नाही. ती रिझर्व्ह बँकेची नोट असावी लागते किंवा तुमच्या बँकेच्या खात्यात जे पैसे आहेत त्याच्या आधारावर काढलेला एक चेक असला पाहिजे, तर त्या कागदाला किंमत असते. नाहीतर वडापाव गुंडाळून दिलेला कागद, भेळे गुंडाळून दिलेला कागद आणि तुम्ही दिलेला कागद याच्यामध्ये काडीचाही फरक नसतो. म्हणून राहुल गांधी बोलतायत काय आणि मोदी का बोलत नाहीत याचं उत्तर या मूर्खांना दुबईच्या भारतातल्या राजदूताने दिलेलं आहे. मोदी का बोलत नाहीत, मोदी अनावश्यक जागी का बोलत नाहीत आणि मोदी बोलले तर काय परिणाम होतो हे भारतातल्या एकापेक्षा एक विद्वानांना, संपादकांना सुद्धा कळलेलं नाही. ते दुबई नावाच्या एका संपन्न अरबी देशाच्या भारतातल्या राजदूताला कळलेलं आहे. त्या राजदूताचं एक वक्तव्य आलेलं आहे. तो म्हणतो मोदींनी साधा एक फोन उचलायचा आणि नेत्या नाहूचा नंबर फिरवायचा आणि नेत्या नाहूला नरेंद्र मोदींनी सांगितलं तर इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यातलं युद्ध थांबवू शकतं. मोदी बोलले तर काय होईल हे त्या अरबी देशाच्या राजदूताला कळतंय, पण राहुल गांधींच्या डोक्यात शिरत नाही. शिरणार तरी कसं आणि शिरून उपयोग तरी काय? राहुल गांधींचे काय ते परिवार हा ओरिजिनली पारसी आहे म्हणतात. त्यांच्याच पारसी समाजातले फरुख इंजिनियर नावाचे एक क्रिकेटपटू होते, आहेत अजून हयात आहेत. ते मला वाटते आता इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. मध्यंतरी ते भारतात आले होते आणि गावस्कर बरोबर त्याची एक मुलाखत वगैरे बघितली, मला आठवतं. व्हिडिओ आहे, तुम्हाला मिळेल. फरुख इंजिनियरने एक प्रश्न विचारला गावस्करला की आपण ज्या वेळेला क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला हेल्मेट का नव्हतं, हेल्मेट का नव्हतं? तर गावस्करला उत्तर देता आलं नाही आणि फरुख इंजिनियर म्हणाला, अरे हेल्मेट घालून उपयोग काय, डोकं रिकाम आहे, काय वाचवायचं होतं तर हेल्मेट घालायचं. राहुल गांधी बिना हेल्मेटचे का फिरतात याचं उत्तर त्या पारसी क्रिकेटपटूने दिलेलं आहे. राहुल गांधींच्या डोक्यात हा अरबी राजदूत काय बोलला हे शिरणार पण नाही आणि शिरलं तरीही उपयोग नाही. कारण त्या राजदूताने जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं विश्लेषण करून, पृथक्करण करून ते समजून घेण्यासाठी आवश्यक असलेला मेंदू राहुल गांधींच्या डोक्यात नाहीच आहे. त्यामुळे तो डोक्यात शिरलं तरी उपयोग काय? पण त्यातून एक तथ्य समोर येतं. राहुल गांधींचं ठीक आहे, पण जे लोक, आपण फार विद्वान आहोत, राजकीय पंडित आहोत, ते जेव्हा म्हणतात की मोदी आखाती देशातल्या युद्धाबद्दल काही ठराविक भूमिका का घेत नाहीत, बोलत का नाहीत, ज्या वेळेला आपल्या बोलण्याचा परिणाम होतो, प्रभाव पडतो, तेव्हा आपला आवाज, आपले शब्द कुठे वापरावेत याचंही भान ठेवावं लागतं. ते भान ठेवलं नाही तर एका दिवसात राजाचा रंक होऊ शकतो. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी हे दोघे सख्खे भाऊ आहेत, धीरूभाईचे दोन्ही मुलगे आहेत. पण एकाला जी राजेशाही मिळाली त्याने त्याचं दिवाळं वाजून दाखवलं आणि दुसऱ्याने आपल्याला मिळालेले अधिकार आणि वारसा आणि संपत्ती याचा सदुपयोग करत देशातला सर्वात मोठा उद्योगपती, बिझनेसमन होण्यापर्यंत मजल मारून दाखवली. कारण आपल्याकडे जे आहे
त्याचा कसा नेमका योग्य वापर करायचा याचं भान असलं पाहिजे. मग ती संपत्ती असो, तो अधिकार असो, किंवा तो आवाज आणि तो शब्द असो. हे राहुल गांधींना कळणार नाही. पण जे स्वतःला राजकीय पंडित म्हणवतात, संपादक विश्लेषक म्हणवतात, त्यांना हे कळलं पाहिजे की एवढा मोठा युद्धाचा भडका उडाल्यानंतर आणि नेत्यानाहू हा एक मित्रासारखा नेता त्यामध्ये गुंतलेला असताना मोदी गप्प का? मोदी गप्प का? आपण बोललो तो परिणाम होणार, मोदींना माहिती आहे. पण काय बोलायचं? मुत्सद्देगिरीने बोलावं लागतं. वायफळ गडबड करायला, बडबड करायला, वकवास करायला अक्कल लागत नाही. आणि म्हणून तर राहुल गांधी सातत्याने बोलत असतात. त्यांना बोलण्यापूर्वी विचार करावा लागत नाही. पण मोदींना विचार करावा लागतो, कारण मोदी ही व्यक्ती नाहीये, तो एका देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. आणि मोदी जेव्हा बोलतात तेव्हा तो 140 कोटी जनतेचा आवाज आहे असं गृहीत मानलेलं असतं. आणि ते गृहीत मानून जग त्यावर प्रतिक्रिया देत असतं. राहुल गांधी काय बोलले याच्यावर जगाच्या 100 देशापैकी 5 देशात देखील प्रतिक्रिया येत नाहीत. जगाचं सोडा, भारतात जे काही 100-150 पक्ष आहेत, त्या 100-150 पक्षापैकी 10 पक्ष सुद्धा राहुल गांधी काय बोलले याच्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. उलट मोदी जे बोलतील, जे करतील, त्याच्यावर या देशातल्या जवळजवळ प्रत्येक मुख्यमंत्र्याला, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला प्रतिक्रिया द्यावी लागते. जगातल्या 100-125 देशांना मोदींच्या बोलण्याकडे कान देऊन ऐकावं लागतं. आणि म्हणून जबाबदारीचं भान ठेवून मोदींना बोलावं लागतं. मोदी का बोलत नाहीत याचं हे उत्तर आहे. आणि म्हणून ते एक अरबी राजदूताला कळू शकतं, पण राहुल गांधींना कळत नाही. आपल्याकडच्या महान संपादकांना कळत नाही. आणि म्हणून ते संपादक राहतात. त्यांना कोणी मुत्सद्देगिरी करायला बोलवत नाही. ज्यांना आपलं मालकीचं वर्तमानपत्र चालवता येत नाही, म्हणून कुठल्या तरी शेठजीकडे चाकरी करावी लागते, असे पगारी गुलाम संपादक बुद्धिमंत हे देशाच्या पंतप्रधानाला मुत्सद्देगिरी शिकवतात, परराष्ट्र मंत्र्याला मुत्सद्देगिरी शिकवतात, अर्थमंत्र्याला अर्थशास्त्र शिकवतात. पण बायकोने जरा जा, आजचा दिवस भाजी बाजार करून या, तर बाजारातून काय आणायचं हे सुद्धा ज्यांना कळत नाही ते जगातले सगळ्यात मोठे कारभारी असतात. असो मित्रांनो, मोदी या सगळ्या युद्धाच्या भडक्यामध्ये शांत का आहेत आणि बोलत का नाहीत, आणि बोलले तर काय होईल हे दुबईच्या राजदूताला कळलं. त्यातच मोदींची महत्ता आपल्या लक्षात येऊ शकते. तेवढी लक्षात घ्या. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.